जे तरुण मुली त्यांचं कमी झालं, पण लग्न झालेलं बायाच काय चावताळल्या काय माहिती. मला खरंच कळत नाही राव. 2-2, 3-3 लेकराच्या आहेत, इतक्या बिघडलेल्या आहे, यांना काय करावं काय माहिती. पण या बाया तिथं जाऊन भोंगळ्या पडू लागल्या, जीवनाचा आनंद घेऊ लागल्या, कपडे काढून डोळे बंद करून कोणता तप चालू. अरे सरळ सरळ कळतंय लोकांना की मी तर बघतो पण आनंद घेऊ लागला. बाया गुंगीमध्ये बाया पडली असते एखादी चक्कर येऊन. एका बाईवर अत्याचार झाला तर हजारो माणसं येतात, पण हजारो माणसावर अत्याचार होऊ लागले. एक माणूस त्यांच्या पाठीमागे येत नाही. माणसाला फार त्रास आहे. या घुबड तोंडीचीने काय केलं, तिला दारू सोडायच्या औषधमध्ये गोळ्या खाऊ घातल्या. त्या दारू सोडायच्या औषधमध्ये पागल झाला. विषय असा आहे की बऱ्याच माणसांना ब्लॅकमेल करतात. काय खोटं बोलतात बाबा बाया. मला स्वतः अनुभव आहे बघा. अनुभव मी प्रूफ शिवाय बोलत नाही. बाया इतका खोटं बोलतात. अरे काय बघायचं तिथं. ठीक आहे ना, मी काय म्हणतो प्रत्येक महिला तशी नाहीये, पण या बाया तिथं जाऊन भोंगळ्या पडू लागल्या, जीवनाचा आनंद घेऊ लागल्या. त्यावेळेस बायांनी काम करायचं नाही का, तिथं केस करायची ना. अहो या बायांचे व्हिडिओ बघा तुम्ही. मी पूर्ण टोटल ब्लर केलेले व्हिडिओ बघितलेले. त्या बाया अशा जीवनाचा आनंद घेऊन राहिले. काय सांगू, डोळे बंद करून असं काय कोणतं तप चालू आहे, कपडे काढून डोळे बंद करून कोणतं तप चालू आहे. अरे सरळ सरळ कळतंय लोकांना की या बायांवर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे. या बायांनी का बरं गुन्हे दाखल नाही केले. समजा एका महिलेने तक्रार केली असेल, त्यानंतर सगळ्यांनी केली ना, पण या बायांनी केली का. काय आलं, या महाराजाला जे प्रोत्साहन दिलं त्यात 100% महिलांचं जास्त आहे. आणि मी 100% सांगतो की महिलांचा याच्यामध्ये भरपूर हात आहे. पण मात्र तो बंधूबाबा त्यांना गोळ्या देत होता किंवा औषध देत होता, गुंग आणत होता, असं काही जणांचं म्हणणं. अरे कुठं गुंग. मी तर बघतो पण आनंद घेऊ लागला. बाया गुंगीमध्ये बाया पडली असते एखादी चक्कर येऊन. इथं बस धरून त्याची चेन काढून राहिले खाली. अरे लाज चेन काढून राहिले आणि काय काय करू राहिले. अरे सर बघितलं ना, सगळं महाराष्ट्र बघू लागला. कोणती बाई रडू लागली की बलात्कार केला, आरडाओरडा करू लागली की दरवाजे वाजवू लागली. पूर्ण जीवनाचा आनंद घेऊ लागला त्या बाया. काही नाही, त्या बायांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे की बघा, मला रुपालीताई चाकणकरांनी स्वतःहून महाराजावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं तो त्यांना त्या पिण्याच्या मध्ये लघुशंका करत होता, ते सुद्धा स्पष्टपणे दिसते. मग ते सुद्धा चुकीचं आहे. आणि त्यानं बरंच संपत्ती सुद्धा बेमाल संपत्ती. अरे बाबा, संपत्ती बळजबरी बाया देऊ लागल्या, त्यांना 2-2 करोड रुपये देऊ लागल्या. इथं सगळं ऐश करू लागल्या, घरी चालल्या. नवरे भाडकाऊ सारखे बाहेर मागं उभे. त्यांना लाज वाटली पाहिजे. अहो ही काय विषय माहिती तुम्हाला, आता सांगतो बघा. मी प्रत्येक महिलेला नावं ठेवत नाही, पण अशा महिला आहे. आता तुम्हाला सांगतो, काल मला एक विषय आला की एका माणसाची बायको एकाच्या गाडीवर फिरू लागली. त्याने फक्त तेवढं म्हणलं की त्याच्या गाडीवर का बरं बसली. या बाईला आहे ना 3चा 4था महिना चालू होता. ती बाईने टाकलं, घरी आली, पोटर मारलं की नवऱ्यासमोर. ती लेकरू तिने मारलं आणि पुन्हा नवऱ्यावर केस केली की आम्हाला हुंड्याला पैसे मागत होता. या म्हणजे व्हिडिओ, तर उद्या एक व्हिडिओ त्याचा व्हायरल होईल. इतक्या बाया ब्लॅकमेल झाल्या. माणसाचं काही नाही भाऊ, माणसं आहे ना, एक लक्षात ठेवा. एका बाईवर अत्याचार झाला तर हजारो माणसं येतात, पण हजारो माणसावर अत्याचार होऊ लागले. एक माणूस त्यांच्या पाठीमागे येत नाही. माणसाला फार त्रास आहे. तुम्हाला काय सांगू, माणूस बोलून दाखवते, माणसाला वाटतं जाऊ त्याच्यात. पण माझं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे एखादी महिला एखाद्या पुरुषावर केस करते की बाबा ठीक आहे यांनी आमचं असं केलं, गोड बोलून बलात्कार केला, त्या प्रकारे पुरुषांनी सुद्धा महिलांच्या विरोधात जाऊन तक्रार केली पाहिजे की या बाईने माझ्यासोबत असं केलं, माझ्या बाईनी तो असं केलं पाहिजे. आणि ज्या बाया चुकीच्या आहे ना, त्यांना जेल दाखवलीच पाहिजे. मग ती आपली असो, पराई असो, कोणी असो, शिक्षा महिलांना व्हायलाच पाहिजे. पण मात्र असं महिला करताना दिसत आहेत का. अरे किती आहे. आता हे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की एक लग्न झालेलं मुली लग्नाला आलेल्या, त्या बाईने काय केलं, म्हणजे ते ऑफिसमध्ये कामाला होती. तो नवरा थोडी दारू प्यायचा. या घुबड तोंडीचीने काय केलं, तिला दारू सोडायच्या औषधमध्ये गोळ्या खाऊ घातल्या. त्या दारू सोडायच्या औषधमध्ये तो पागल झाला. नवऱ्याला सोडून आता गेली दुसऱ्या सोबत. असाही किस्सा आहे. त्याचा कितीतरी असे किस्से आहे. आता एक तर काय सांगू तुम्हाला, एक तर किस्सा असा आहे की मी ते एक प्रकरण मिटवायला गेलो. समोरची व्यक्ती अगर पाहिली असेल ना, तर नाकातले एवढे मोठे केस बाहेर, त्याच्या बगलात एवढे मोठे केस, शेपूच्या भाजी नाही एवढी मोठी तशी, आणि ते काळे ढूस दात त्याचे. तरी बाई तिच्यासाठी पागल. अरे मी म्हणलं हे काय अवघड काम आहे. आता मला एवढं माहिती की ते काय बगलातला काही शेपूची मेथीची भाजू समजून प्रेम करू लागली काय माहिती. असे किस्से घडू लागले. मी तुम्हाला आताही सांगतो बघा, मी माझा महिलेवरून खूप विश्वास उठलेला आहे. कारण की आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, सगळ्या महिला तशा निघालेल्या आहे. माझं काही कुठं लोचे नाही. आणि असलं तर मी कोणाला घाबरत पण नाही. डायरेक्ट म्हणतो की चला हा तर हा, ना तर ना, म्हणजे आपण स्पष्ट बोलतो एकदम. पण मात्र हे सगळे लफडे करण्याचं प्रमाण का वाढलं असं काय माहिती. व कुवाऱ्या बाहेर म्हणजे जे तरुण मुली त्यांचं कमी झालं, पण लग्न झालेलं बायाच काय चावताळल्या काय माहिती. मला खरंच कळत नाही राव. 2-2, 3-3 लेकराच्या आहेत, इतक्या बिघडलेल्या आहे, यांना काय करावं काय माहिती. तेच ना, सगळं बघतोय मी. टोटल लग्न झालेल्या बायांचेच लफडे. बाकी कमीत कमी 80% ते लफडे.
20% कवारे मुलींचे लफडे असतील. पण मात्र काही जण म्हणतात की हे सगळं मोबाईलमुळे झालंय, कशामुळे झालंय? नाही, मोबाईलमध्ये झालं, पुन्हा एकांतामध्ये टीव्ही सिरियल पाहता हिचा तो बॉयफ्रेंड, तिचा तो बॉयफ्रेंड. बरं, एक बाई दुसरीला बिघडून टाकती, कर बाई काही होत नाही, मला काही नाही झालं, तुझं काय होणार आहे. या पद्धतीनं सगळे लोचे चालू आहे. मला तर इतके लफडे माहिती, आता काय सांगू राव तुम्हाला. माझ्याकडे कंटिन्यू फोन राहतात, कंटिन्यू माणसाचे फोन असतात, हे बाईनं असं केलं, काही बंद. आता एक बाई माझ्याकडे आली, म्हणजे एका माणसाने मला त्रास देतो, पण तिला गोड गोड बोललं तर ती म्हणे हो पहिले आमचे संबंध झाले, सगळं निर्माण झालं. आता मला सांगा, तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही सोडणार, ठीक आहे, तो चिडचिड करेनच ना. तुम्ही त्याच्यासोबत वर्ष 2 वर्ष जो पण तुम्ही घातले, 3 वर्ष म्हणा, त्या माणसाला तुम्ही डिस्टर्ब केलं, त्याचं आयुष्य खराब केलं, तो माणूस तुला त्रास देणारच ना. तिच्या मुलीच्या मागे फिरतोय म्हणे, असं म्हणे, पण ठीक आहे फिरत असेल, पण माझं काय म्हणणं आहे की खोटं बोलले मला म्हणे माझी नाबालिक मुलीला त्रास झाला. अरे मी तर PI साहेबांना बोललो ना, केस करा. अगर खोटी केस झाली असती तर माणूस बिळावरती फसणार नसतं का. सर्वात पहिले अशा महिला जो होत असेल ना, तर पुरुषांनी घाबरू नये, डायरेक्ट महिलांच्या विरुद्ध तक्रार करावी. ज्या प्रकारे एखादी महिला म्हणते की माझ्यावर लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार झाला, तसं एखादी महिलाही काहीतरी आमिष दाखवत असं डायरेक्ट केस करायची. आणि बघा, माझं असं म्हणणं शासनाला की जो न्याय पुरुषाला महिलांना देताना त्याचं पुरुषाला मिळालं पाहिजे, असा एक कायदा पास झाला पाहिजे. पण मात्र आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याच्या माध्यमातून मी बऱ्याच फसवणुकीचे प्रकार वाढले, म्हणजे बैलांच्याच बाबतीत, किंवा ओळख होते, पळून जाण्याचा प्रकार. नाही बघा, पळून जाण्याचा प्रकार मी तुम्हाला एक सांगतो की बघा, बायांना ना मोबाईल इतका घातक आहे, बायांना कळत नाही. काही ते लोक व्हिडिओ काढतात, ब्लॅकमेलिंग करतात, सगळ्या गोष्टी होतात. पण आपण जेव्हा एखाद्या विषय हाताळतो ना, त्यावेळेस फार त्रास होतो, बायां सांगत नाही. आणि मग नंतर कळतं की यार बायांचा काही विषय नाही, विषय असा आहे की बायाच माणसांना ब्लॅकमेल करतात. म्हणजे कुठं माणसाचं काही लफडत नसतं, तरी बाया ब्लॅकमेल करत असतात. टोटल तुम्ही बघा, कुठे जा तुम्ही, फक्त आत्महत्या म्हणतात. एखादा काही गेलं तर आत्महत्या करणं, माणूस घाबरून जातो. पण माझं असं म्हणणं आहे की जी व्यक्ती अगर म्हणत असेल तुम्हाला की मी आत्महत्या करते, मी जे होते एखाद्या पुरुषाला, त्या पुरुषाने एखादा पोलीस स्टेशन अर्ज दिला पाहिजे आणि ते मांडलं पाहिजे सगळं. म्हणजे तुम्ही महिलांच्या बाबतीत एवढी आक्रमक का झाला? तुमच्याकडे कशा तक्रारी आल्या? इतक्या तक्रारी आहे, महिला फार खोटं बोलतात, इतका खोटं बोलतात बाबा बाया. मला स्वतः अनुभव आहे बघा, अनुभव मी प्रूफ शिवाय बोलत नाही. बाया इतका खोटं बोलतात. आणि माझा तर एक सांगू तुम्हाला, 20% महिलेवर माझा विश्वास आहे, 80% बायावर माझा विश्वासच नाही राहिला. कशामुळे विश्वास नाही? सगळे म्हणजे इतके विचित्र झाले ते बाया, तुम्हाला काय सांगतो मी. काही नवऱ्यासोबत गाडीवर बसतात आणि मागे तू दुसऱ्याला पाहत बसतात. अरे काय हे प्रॉब्लेम. ठीक आहे, प्रेम नाही म्हणत याला म्हणतात चवताळणे, शरीराची भूक याला म्हणतात. मी काय म्हणतो ते, आता काय सांगू तुम्हाला, माझं असे यांचे म्हणजे ह्या विषयावर मला बोलायला पण कसं तरी वाटतंय. पण या अशा आहे ना, अशा महिलांना 100% शासन झालंच पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे हे जे तुम्ही महिलांविषयी बोलताय, त्या महिलांविषयी तुमच्याकडे काही तक्रारी आल्यात का कोणाच्या? हो, पुरुषांनी केलेल्या, भरपूर पुरुषांनी तक्रार केलेली. काय म्हणणं आहे बरं त्या पुरुषांचं? हेच की बाबा, आमच्या बायकोचे अफेअर चालू आहे कुठं, ते घरात टॉर्चर करतात, घरात चिडचिड करतात, भांडे आपट, हे आपट, लेकरांना मारहाण, असा विषय त्यांनी मला भरपूर सांगितलेला आहे. मग तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय दखल घेणार या सगळ्या गोष्टीची, कशी घेणार? तर मी जितके पण पुरुष आहेत ना, त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणार मी आणि त्या महिलांच्या तक्रारी करणार मी. अजूनही जर असं कोणासोबत होत असेल तुम्ही त्यांना काय सांगा? ते सरळ माझा नंबर घ्या, मला कॉल करा, सरळ. काही नाही, अगर असं महिला चुकीचं करत असं ना, 100% त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि महिला, मी म्हणतो, मला तर विश्वास नाही, मी तर जितकं बघितलं की मी जितकं बघतोय ना सोशल वर्क, आता सर्व महिला खोटारड्या आहे, जेवढ्या पण माझ्याकडे आले ना, सर्व महिला खोटारड्या होत्या. आणि त्यांना पुरुष त्रास देतच नव्हत्या, ह्याच त्रास देत होता पुरुषांना. मग आता ज्या पद्धतीने महिलांचा अत्याचार वाढत चाललाय, तर मग पुरुषांनी अजूनही पुढे येऊन तक्रार दाखल करत नाही. पुरुष घाबरतात, पुरुषांना वाटतं की बाई ही आत्महत्या करेन, ही मरून जाईल, मी फसल. अरे पण तुम्ही स्वतः घर पोलीस स्टेशनला पहिले गेले ना, तर तुम्हालाही न्याय मिळेल. आणि मला असं म्हणणं की सर्वांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी करावी. महिला ज्या अगर तक्रारी होतात पहिले करावं, महिलांच्या पहिले तक्रारी करून टाकावं. महिलांना किती वळू द्या ना, आपण आपलं काम करायचं, आपण नियमाने चालायचं, कागदपत्र सादर करायचे, असंच करायचं. पण मात्र दुसरीकडे महिलांवर सुद्धा अन्याय आहे ना, कोण म्हणतं नाहीये. पण मी तुम्हाला काय म्हणतो बघा, अत्याचार होणं वेगळा पार्ट आहे. जसं की मी ते संपदाताई मुंडेच्या बद्दल बोललो होतो, त्या लहान मुलीच्या बद्दल बोललो होतो. पण आजच्या जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बायांची ओळख वगैरे होती ना, त्या फार काही लोकांनी आत्महत्या केल्या. काय करतात तिकडून बाई,
व्हिडिओ कॉल करतात, आप कपडे निकालिये, एकमेकांचं ते करून घेतात, याचे व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देतात, ब्लॅकमेलिंग चालू. किती मुलं पेले त्याच्यामध्ये ऑनलाईन सेक्सच्या त्या चक्करमध्ये. मग त्याच्यावर सरकारने कुठेतरी काहीच नाही, कुठं काय पाऊल घेता येते. एखादी महिला तक्रार घेतली, तक्रार पहिले घेऊन टाकतात, मग माणसाची तक्रार घेत नाही. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पुरुषाला त्रास असेल तरी जाऊन तक्रार करावं. अच्छा. पण मात्र आता हे जे नाशिकचा बंधू बाबा अशोक खराते, त्याला नेमकी काय सजा व्हायला पाहिजे बरं? आता त्याला सजाच भेटली नाही. एवढ्या बाया सोडून गेला तो आतमध्ये. काय त्याला त्यांना कसं जगायची पद्धत आहे, शिक्षाच ही. आणि त्यांना शिक्षा म्हणजे अशी शिक्षा दिली पाहिजे. पण महाराजांना 100% शिक्षा झाली पाहिजे. पण ज्या बाई जीवनाचा आनंद घेत होत्या डोळे बंद करून, जीवनात सुख, त्यांना पण 100% शिक्षा झाली पाहिजे. महिलांना कशामुळे शिक्षा झाली पाहिजे ते त्यांचं हे आहे ना. काय हे ते उताना, अहो त्या खुद उताना पडून राहिले कपडे काढून. तू महाराज मी एक ताजी पडली कपडे काढून, तो महाराज काय काय करू लागला, ही आनंद घेऊ लागली डोळे. काय ते महाराजची चुकी? पण मग त्याच्या तक्रारीमध्ये असं आहे की त्यानं गुंगीचं औषध दिलं, गुंगीचं औषध किती झोपली असतील ती. संमोहित केलं होतं. कशाचं कुठं आवळू राहिले, पिवळू राहिले, त्याला बळजबरी धरू लागले, त्याच्या चैना काढू लागले. आणि कोणतं गुंगीचं औषध ते? हे कोणतं नशा आहे, सेक्सचा नशा आहे. पण मात्र मग ते तसं ते खोटं आहे का? मग सांगितलं मग खोटच रे. त्यांनी ब्लॅकमेल केला असं. म्हणजे एवढे बाहेर काही मी जे व्हिडिओ बघितले ना बाबा, त्यात कुठं मला वाटत नाही त्या बाहेरना असं काही प्रॉब्लेम झाला. जे माझ्याकडे व्हिडिओ आहे, आता तुमच्याकडे कोणते ते मला नाही माहिती. माझ्या एक बाई तर डायरेक्ट भोंगळी पडलेली तिथं, डोळे बंद करून ते महाराज, तो बाई विचित्र महाराज. काय सांगणार राव तुम्हाला आता? मग कदाचित ती शुद्धीवर नसेल ना, त्याला काय आज शुद्धीवर असलं पण तरी आवडून काय शुद्धीवर नसलं, शुद्धीवर नसलं त्याला झोपून राहील ना ती. डोळे बंद करून आंधळी राहिली, डोळे उघडू लागली, महाराजला आवडू लागली. रे कोणतं काय? हा, मग आता त्या अशा ज्या महिला म्हणतात मग त्या तक्रार करतील का? तक्रार काय महिलांनी त्या, अहो आपण मी काय म्हणतो, नाशिकचे काय सोशल वर्करने कमी यावे आणि ज्या महिलांच्या सोबत ज्या महिला आनंद घेऊ लागले जीवनाच्या, त्यांना अटक करा. जाऊ दे ना महिलांना आतमध्ये, काय फरक पडतं? ज्या चुकीच्या महिला त्यांनाच म्हणतो मी, बळजबरी म्हणतो रोडून कोणाला उठून टाका. ज्या महिला सुख घेऊ लागल्या ना, त्यांनाही जाऊ दे आतमध्ये.